इंडस्ट्रीला काय हवं असतं, रेडीमेड पॅकेज हवं असतं. तसं अकॅडमिया देऊ शकत नाही. अकॅडमियाचं जे काम सुद्धा असतं ना, ते अशा ह्याच्यात झालं पाहिजे ज्याचा इंडस्ट्रीला उपयोग होईल. तर तो माझ्याकडे आला, म्हणाला, सर तुम्हाला माहिती आहे का की जनरल इलेक्ट्रिकचं रिसर्च डेव्हलपमेंट बजेट भारताच्या संबंध बजेटहून 2.5 पटीने जास्त आहे. तर मी त्याला म्हटलं, इट इज नॉट द पॉवर ऑफ बजेट दॅट मॅटर्स, इट इज द पॉवर ऑफ आयडियाज. काय आजची पिढी जरा घाईमध्ये आहे. मी त्यांना नेहमी सांगतो की लाईक इन्स्टंट कॉफी देर इज नो इन्स्टंट सक्सेस. तुम्ही सुद्धा एखाद्याला होमवर्क दिलं मुलांना, जी उत्तरं येतील त्याच्यामध्ये ChatGPTने केले की मुलांनी केले हे तुम्हाला कळणार नाही. मग तुम्ही काय करणार? संतुलित, सुसंस्कृत, सुविद्य, समृद्ध, सुशासित, सुरक्षित आणि स्वानंदी भारत, हे माझं स्वप्न. फंडामेंटल रिसर्चला खूप पैसे लागतात, फेल्युअरची पण शक्यता असते. तुम्ही मोठ्या मोठ्या CSIR सारख्या संस्थांबरोबर काम केले, लीड केले, आणि दुसऱ्या बाजूला प्रायव्हेट प्लेअर असतात, जसे की जिओ सारखा प्लेअर आहे की ज्यांना एका स्केलमध्ये येऊन मार्केट इनोव्हेट करून बदलून टाकली गोष्ट. तर हे जे प्रायव्हेट प्लेअर आहे आणि सरकारी फंडिंग आहे, ह्यांनी या सगळ्या इन्व्हेन्शन इनोव्हेशनकडे कसं बघावं? प्रायव्हेट प्लेअरनं कुठं फोकस करावा, गव्हर्नमेंटनं कुठं फोकस करावा? तुमचा अनुभव काय सांगतो? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट यांची पार्टनरशिप ही फार महत्वाची आहे. दोघांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे. तुम्हाला उदाहरण देतो. 2000 सालामध्ये मी CSIRचा डायरेक्टर जनरल होतो आणि त्यावेळी आम्ही निमिटली न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लीडरशिप इनिशिएटिव्ह, लीडरशिप नेतृत्व करायचं, मागे कोणाच्या राहायचं नाही, फॉलोअर व्हायचं नाही, अशा प्रकारचं आम्ही हे केलं. आणि त्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला आम्ही म्हटलं की तुम्हाला आम्ही पैसे देऊ, इंटरेस्ट फ्री लोन, कळलं, आणि परत करा जर तुम्ही सक्सेसफुल झालात तर. आणि पब्लिक इन्स्टिट्यूशनना सांगितलं आम्ही तुम्हाला ग्रँट देऊ, ते परत करण्याची आवश्यकता नाही, आणि दोघांनी मिळून पार्टनरशिप करा. आणि हे मी म्हणेन की भारत सरकारने केलेलं व्हेंचर कॅपिटल नव्हे, ॲडव्हेंचर कॅपिटल होतं. अशा प्रकारे कुठे, पण त्यामध्ये कशावर जोर दिला आम्ही की जिथे काम असं व्हायला पाहिजे की आपण नवीन टेक्नॉलॉजी करू, लिडरशिप करू, आणि त्यामध्ये देशाचा फायदा तर होईल पण समाजात सुद्धा परिवर्तन होईल. कळलं की नाही? मोठं परिवर्तन होईल. आता आपण सगळे हायड्रोजन बद्दल बोलतो, हायड्रोजन फ्युएल सेल बद्दल बोलतो, क्लायमेट चेंज विषयी बोलतो. आता हायड्रोजन फ्युएल सेल आपण बनवत नव्हतो आणि नेहमीप्रमाणे आपण सगळीकडे इम्पोर्ट करायला गेलो असतो. तसं न करता स्वतःच्या बनवता येतील का, आणि ज्या जगाच्या पुढे आहे तसं बनवता येतील का, हा विचार जेव्हा कुणीही हायड्रोजन फ्युएल सेल विषयी बोलत नव्हतं तेव्हा आम्ही केला 2002 मध्ये. 20 वर्षापूर्वी कुणी त्याच्याविषयी बोलत नव्हतं, आता सगळे बोलतात. आणि त्याचा फायदा असा झाला की आज KPIT टेक्नॉलॉजी आपली पुण्यातली जी आहे, त्यांनी नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, अशी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आज झाली. आणि आज मला अभिमान वाटतो की जी KPITने बनवलेली नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि बसेस त्यांनी ज्या केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आपण जगाच्या पुढे आहोत. उदाहरणार्थ, जगामध्ये दर किलोवॅटला $1000 ते $1200 लागतात, आपला फक्त $400 लागतात. टेक्नॉलॉजी अशा आहेत, सगळ्या पॅटंटेड आहेत. टेक्नॉलॉजी तर झाल्याच, पण बऱ्याच वेळा आपण काही पार्ट्स इम्पोर्ट करण्यासाठी चायना इकडून तिकडून अडकून बसतो. इथे काय नाही, जवळजवळ 100% आपलं इंडिजिनस प्रॉडक्ट आहे. आता त्याचं कमर्शियल लॉन्चचं तुम्ही पुढच्या महिन्यात ऐकाल त्याचं. हे मी का सांगतोय? हे केवळ NCL ला करता आलं असतं का? नाही. हे केवळ KPIT ला करता आलं असतं ना? कारण जे ज्ञान विज्ञान होतं ते सगळं ह्यांच्याकडनं आलं. त्या दोघांनी एकत्र केल्यामुळे ते झालं. तर त्यामुळे मी म्हणतो टीम इंडिया, वन इंडिया, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे. इट इज नॉट पब्लिक वर्सेस प्रायव्हेट, इट इज पब्लिक अँड प्रायव्हेट. तर जसं तुम्ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा उल्लेख केला, तशी आपल्याकडं इंडस्ट्री अकॅडमी किंवा इंडस्ट्री युनिव्हर्सिटी पार्टनरशिप तेवढी स्ट्रॉंग आहे का? तुम्ही वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या बॉडीजवर आहात, जिथं संशोधन विद्यापीठात होतं आणि कमर्शियलायझेशन इंडस्ट्री करते, त्यांचं जितकं कोहेजन आहे तितकं भारतात आहे? त्याच्यामध्ये काय आहे की ते वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पण जेवढ्या वेगाने वाढलं पाहिजे तेवढं होत नाहीये, आणि त्याला दोन्ही जबाबदार आहेत. त्याचा दोष मी इंडस्ट्रीला पण देतो आणि अकॅडमीला पण देतो. इंडस्ट्रीला काय हवं असतं, रेडीमेड पॅकेज हवं असतं. तसं अकॅडमिया देऊ शकत नाही. आणि अकॅडमियाचं जे काम सुद्धा असतं ना, ते अशा ह्याच्यात झालं पाहिजे ज्याचा इंडस्ट्रीला उपयोग होईल. नुसते तुम्ही जर्मनीमध्ये गेलात, तिकडे पोस्ट डॉक्टरल रिसर्च केली आणि ते जे संशोधन तिकडे चालू होतं इथेच कुठेतरी इन्क्रीमेंट करणं, त्याला काय अर्थ नाही. मी नेहमी म्हणतो की ज्ञानाचा हा महासागर आहे,
त्याच्यामधनं तुम्ही एक बादली पाणी टाकलं तर काही फरक पडणार नाही. पण त्याच्यामध्ये तुम्ही जर वेव्हज करायला पाहिजे मोठ्या मोठ्या, तशा व्हायला पाहिजेत आणि हे रेलेव्हंट व्हायला पाहिजे. त्याचं उदाहरण देतो मी. हे मॉडेल्स आपल्याला ही कॉपी करता येते. उदाहरणार्थ IIT बॉम्बे आणि मोनॅश. मी मोनॅश युनिव्हर्सिटीमध्ये सर लुई मॅथसन डिस्ट्रिक्ट प्रोफेसर म्हणून गेली 15 वर्ष मी दर एप्रिलमध्ये जातो. आणि त्यांची आणि IIT बॉम्बेची आम्ही एक रिसर्च अकॅडमी केली. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीपासून महत्व होतं म्हणजे वी नीड टू टेक प्रॉब्लेम्स दॅट नीड टू बी सॉल्व रादर दॅन दो दॅट कॅन बी सॉल्व, ज्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आता तुम्ही पाहिलं असेल की ते 15 किंवा 16 कंपन्या त्यांच्याबरोबर काम करतायत. आणि त्या कंपनीला जो एखाद्या विषयामध्ये प्रगती करायची आणि त्याचं डीप सायन्स करायचं ते IIT बॉम्बेमध्ये होतं. आता एक उदाहरण सांगतो. अल्गी जी आहे ती अल्गी कार्बन डायऑक्साईड पिकअप करते आणि सूर्याच्या ह्याच्यामधून उन्हामधनं ते, ज्याला आपण फोटोसिंथेटिक कन्व्हर्जन म्हणतो, तसं करते ते पाणी आणि न्यूट्रियन्स घेऊन. आणि त्यातनं लिपिड्स होतात आणि त्यातनं ऑइल तयार होतं. सो इट इज लाईक अल्गी टू ऑइल. लक्षात आलं का? आता याचे फायदे बघा तुम्ही. कार्बन डायऑक्साईड कमी होतं आणि नैसर्गिकरित्या आपण हे करू शकतो. म्हणजे कार्बन न्यूट्रॅलिटी केवढा फायदा आहे. आता ह्याच्यामध्ये त्यातला फोटॉन पिकअप करायचा आणि त्याचं कन्व्हर्शन प्रोटॉनमध्ये करायचं, हा जो भाग आहे त्याच्यामध्ये जे डीप सायन्स आहे ते रिलायन्स करू शकत नाही. तर त्यामुळे ते PhD स्टुडंट्स त्यांनी तिकडे हे केले, 4 PhD स्टुडंट, आणि त्यांनी त्याच्यावर काम केलं. आणि त्यातनं नवीन एवढं शिकायला मिळालं की आज जगात कुठेही होणार नाही तेवढी अल्गी टू ऑइलची प्रोडक्टिव्हिटी आज ह्याच्यामध्ये त्यांची जी फॅसिलिटी आहे तिकडे होते आहे. आणि केवळ एवढंच नव्हे तर ते ओपन सिस्टम असल्यामुळे कंटॅमिनंट्स येतात, ते येणार आहेत हे कसं ओळखायचं ह्याची जी सिस्टम आहे ती त्यांनी बिल्डअप केलेली आहे. आता हे अकॅडमीला एक स्वतःला करता आलं नसतं, यांना पण करतात, पण त्या दोघांनी मिळून एक केलं. तर त्यामुळे अकॅडमी आणि इंडस्ट्रीची पार्टनरशिप म्हणतो तेव्हा अकॅडमीने सुद्धा असे प्रश्न हे करायला पाहिजेत की ज्याचा इंडस्ट्रीला उपयोग होईल. आणि अशी जर IIT बॉम्बे मोनॅश, आणि एकदा हे मॉडेल झाल्यानंतर ते आता IIT दिल्ली हेच मॉडेल वापरत आहेत, बाकीचे इतर मॉडेल सुरू झालेले आहेत, दोघांचाही मग त्याचा फायदा होतो. तर ह्या ज्या पार्टनरशिप्स आहेत या अशा नुसत्या इंडस्ट्रीने एक चेक पाठवायचा CSR म्हणून पैसे असे फेकायचे, त्याच्यात अर्थ नाही आहे. हात धरले पाहिजेत आणि एकत्र केलं पाहिजे आणि मग प्रगती. यातला अजून एक भाग असतो तो म्हणजे अप्रोचचा, की इंडस्ट्रीला समजा प्रॉफिट किंवा कमर्शियलायझेशन हवं आहे, अकॅडमी याला रिसर्च पेपर हवे आहेत, आणि याच्या मधला जो भाग आहे त्याच्यात तुम्ही खूप प्रचंड कामगिरी म्हणजे पेटंटायझेशन, की पेटंट करणं गोष्टी. असं खूपदा रिॲक्शन येते की अरे मला हे पहिल्यांदा कमर्शियलाइज करायचं आहे, कुठं ती सरकारी पेटंटची प्रोसेस, त्याच्या गोष्टी, आणि दुसऱ्या बाजूला अकॅडमी म्हणते की आधी पेटंट घेऊ, बघू ते होईल त्यावेळेला येईल. तर आजच्या 21व्या शतकामध्ये पेटंट ही गोष्ट कशी महत्वाची आणि त्याचा कसा विचार केला? याच्यामध्ये भारताचा हा जो प्रवास आहे तर आपण पाहिलं तर आपल्या JC बोसनी वायरलेस प्लॅटफॉर्म टेक्नॉलॉजी मर्क्युरी आयन कोअरर केली होती 1898 मध्ये. पण त्यांनी पॅटर्न घेतलं नाही त्याचं, आणि मार्कोनीने पॅटर्न घेतलं, जरी मार्कोनीने नंतर केलं ते. तर त्यामुळे आपण पाठ्यपुस्तकं आपली जी आहेत त्याच्यामध्ये मार्कोनीने त्याचा शोध लावला असं लिहिलेलं गेलेलं आहे, पण ते नाही आहे, JC बोसनी लावलं. पण त्यांचं नाव का नाही आलं? कारण त्यांची टेक्नॉलॉजी पॅटर्न न घेतल्यामुळे वर आली नाही. 1998 मध्ये बासमती तांदळाची लढाई मी दिली, कारण ती चुकीचं पॅटर्न होतं. जसं आधी हळदीचं झालं होतं तसं बासमतीची दिली. म्हणजे 1898 ते 1998, 100 वर्ष बोस ते बासमती आपला प्रवास चालू आहे. तर ह्याच्यामध्ये हा जो प्रचंड फरक होणं आवश्यक होतं, त्याची सुरुवात आमच्या NCL मध्ये झाली, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये. आणि मला आठवतं 1989 मध्ये मी NCLचा डायरेक्टर झालो आणि 1995 पर्यंत होतो. तर त्या ह्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी मी सगळ्यांना, म्हणजे मी डायरेक्टर म्हणून 6 वाजता ऑफिस मधून काम करायला सुरुवात केली आणि 11 वाजता सगळ्या 1100 स्टाफला मी संबोधित भाषण केलं. आणि त्यावेळी मी म्हटलं की माझा असा प्रॉब्लेम आहे की आपण नुसतं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करतोय, कॉपी करतोय, रिव्हर्स इंजिनिअरिंग करतोय, नवीन काही करत नाही.
आणि जर आपण नवीन काही केलं जगाच्या पुढे जाऊन आणि मी भारतीय उद्योगांकडे गेलो, तर ते म्हणतात, अरे पण ते जपानने केलंय का, अमेरिकेत केलंय का? तर म्हटलं, नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी विल बी कन्व्हर्टेड इन टू इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. आपली जी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे ती आंतरराष्ट्रीय करायची. आणि आपले पेटंट्स वगैरे सुद्धा आपण लायसन्स करू इतरांना. आता खरं म्हणजे हे मोठं डेअरिंग होतं, कारण 39 वर्षामध्ये एकही US पॅटर्न आम्ही घेतलं नव्हतं. आणि मी म्हणत होतो की आपली पॅटर्न आपण परदेशात लायसन्स करू. त्याचं कारण म्हणजे मला कॉन्फिडन्स होता, आत्मविश्वास होता. कारण माझे जे सायंटिस्ट होते, डॉक्टर पॉल रत्नस्वामी म्हणा, शिवराम म्हणा, इतर म्हणा, मोठी केपेबल माणसं होती, माझ्यावर विश्वास होता. आणि त्यावेळी मला आठवतं एक सायंटिस्ट माझ्याकडे आला, कारण मी जनरल इलेक्ट्रिक विषयी बोललो होतो, कारण जनरल इलेक्ट्रिकने मोठा एक ब्रेक थ्रू केला होता. कळलं? तर मी म्हटलं आपण जनरल इलेक्ट्रिकला सुद्धा आपलं पॅटर्न देऊ. तर तो माझ्याकडे आला, म्हणाला, सर तुम्हाला माहिती आहे का की जनरल इलेक्ट्रिकचं रिसर्च डेव्हलपमेंट बजेट हे भारताच्या संबंध बजेटहून 2.5 पटीने जास्त आहे. तर मी त्याला म्हटलं, इट इज नॉट द पॉवर ऑफ बजेट दॅट मॅटर्स, इट इज द पॉवर ऑफ आयडियाज. आणि आपण पॅटर्न्स करू आणि ती जनरल इलेक्ट्रिकला त्यांच्या याच्यामध्ये जे हे आहेत, लीडर आहेत, सर्वात पुढे आहेत, त्या एरियामध्ये आपण त्यांना देऊ. पॉलिकार्बोनेटमध्ये त्यांचं 40% जे जगात उत्पादन व्हायचं ते त्यांच्याकडे व्हायचं, म्हणजे आपण त्यांना करू. आणि आम्ही करून दाखवतो. आणि आम्ही 3 पॅटर्न सॉलिड स्टेट पॉलिकंडेन्सेशनवर केली, पॉलिकार्बोनेटची. आणि $1 मिलियन, म्हणजे आता आपण 8 कोटी म्हणू, त्यावेळी मला आठवतं 1992ला, म्हणजे आपण जो भीक मागत होतो इतरांकडे, कॉपी करत होतो, त्याच्याऐवजी आपण एक बेडूक ते हनुमान उडी घेऊन त्यांना ते रिव्हर्स ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी केलं. हे नवीन स्पिरिट होतं. आणि त्याच्यानंतर हे स्पिरिट हळूहळू वाढत गेलं. NCLचं स्पिरिट नंतर CSR मध्ये गेलं आणि आपण पुढे गेलो. मला आठवतं 2003मध्ये जेव्हा PCT फायलिंगचा एशियाचा रेकॉर्ड आला होता वायपोचा, त्याच्यात तुम्हाला वाटेल की इतर कंपन्या, जपानीज, हे ते वगैरे सगळ्या पुढे असतील. नाही, CSR नंबर 1 होतं, LG नंबर 2 होतं, सॅमसंग नंबर 3 होतं, आणि चायनाचं हुआय नंबर 4 होतं. आज ते हुआय नंबर 1 आहे. लक्षात आलं का? तर आपण म्हणजे कुठून आपण निरक्षरता जी पॅटर्नची होती तिथून आपण केवळ साक्षर नव्हे तर जगात आपण पुढे गेलो होतो. तर आपला प्रश्न आहे, सध्याची काय परिस्थिती आहे, हा इतिहास आहे. पण याला एक मोमेंटम मिळालेला आहे. आता मला असं दिसतंय की CIIचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी नॅशनल अवॉर्ड्स आहेत, त्याचा मी चेअरमन आहे गेली 9 वर्ष. आणि आम्ही अवॉर्ड्स बिग इंडस्ट्री, स्मॉल इंडस्ट्री, स्टार्टअप्स वगैरे या सगळ्यांना देतो. आणि मला प्रचंड प्रगती त्यामध्ये दिसते आहे. आपण अमेरिकेच्या पुढे आहोत का? नाही. आपण चीनच्या पुढे आहोत का? नाही. पण त्याची मला काळजी नाही, जोपर्यंत आपली दिशा योग्य आहे तोपर्यंत आणि त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो, प्रचंड अवेअरनेस आलेलं लोकांमध्ये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला आठवतं एक लायटर साईडला तुम्हाला गंमत सांगतो, येरोडा जेलमध्ये मला बनवण्यात आलं होतं. आणि काहीतरी 1200 असे कैदी होते ज्यांना सोडणार होते. तर मशेलकरांचं लेक्चर होतं, मी पुढे गेल्यावर काय करा, कसं, असं असं अशी त्यांची कल्पना, उत्तम कल्पना होती. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी जेल दाखवलं, महात्मा गांधी कुठे होते वगैरे असं सगळं. आणि नंतर पण मला ते त्यांच्या स्वयंपाकघरात घेऊन गेले आणि तिकडे ते रोज 10,000 रोटी चपात्या करतात. तर त्याचं एक मशीन होतं, स्क्रू एक्सट्रुडर. तर त्यातल्या 2 इंजिनियरनी त्या स्क्रू एक्सट्रुडरमध्ये असा बदल केला की ज्याच्यामुळे चपात्या जास्त भरभर होईल, पीठ सुद्धा त्याची क्वालिटी वाढेल वगैरे वगैरे. आणि ते नंतर सुप्रिंटेंडंटकडे गेले आणि त्यांना म्हणायला लागले की कोणतरी मशेलकर आहेत, ते सारखं पॅटर्न विषयी बोलत असतात, कारण मला लोक पॅटर्न कर म्हणायचे. तर आम्हाला पण ह्याच्यावर पॅटर्न पाहिजे. आणि तुम्हाला कल्पना आहे, त्याला त्याच्यावर पॅटर्न मिळाले. म्हणजे आपण कुठून कुठे आलेलो आहोत, ज्याची आपल्याला म्हणजे संपूर्ण निरक्षरता होती, मी त्याला पॅटर्न लिटरसी म्हणायची, तिथून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि इथून मोठी भरारी आपण घेऊ. हा जो पेटंटचा विषय याच्याशी रिलेट करताना शेवटच्या टप्प्यामध्ये, असं सगळं असलं, मोठे मोठे इनोव्हेशन असले तरी सुद्धा आत्ताचा अटेन्शन स्पॅन फार कमी आहे. आता 30 सेकंदात रील असतं, 1 मिनिटात व्हिडिओ बघितला जातो आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा जमाना आहे. अशा वेळी खूप वर्ष काम करणं, फंडामेंटल काम करणं, एखाद्या ध्येयाच्या पाठीमागे लागून काम करणं, हे सगळं कसं होईल असं वाटतं तुम्हाला? नाही, ते होईल. आज काय, आजची पिढी जरा घाईमध्ये आहे. मी त्यांना नेहमी सांगतो की लाईक इन्स्टंट कॉफी देर इज नो इन्स्टंट सक्सेस.
अखंड परिश्रमाला पर्याय नाही आहे, हे फार महत्वाचं आहे. मी त्यांना स्वतः सांगतो, मी आता 82 वर्षाचा आहे, तरी सुद्धा माझं काम 24 तास चाललेलं असतं. आठवड्यानंतर आठवडा, महिना नंतर महिना, वर्षानंतर वर्ष चालू असतं. तुम्ही फार महत्वाचा हे सांगितलं की त्यांचा फोकस फार कमी झालेला आहे आता. एक तर तो मोबाईलवर ते असं असं करत असतात किंवा असं असं करत असतात. तर हे हे योग्य नाही आहे आणि हे बदलणं अत्यंत आवश्यक आहे माझ्या मते. तुम्ही हा योग्य मुद्दा सांगितला. शेवटचा प्रश्न आधीचा पेनल्टीमेट प्रश्न, कारण हा प्रश्न मी विचारला नाही तर लोक कमेंटमध्ये प्रश्न विचारतील की एआय आलाय आलाय आलाय, चॅट जीपीटी आलाय, नक्की काय या एआयचा फरक पडणार आहे आपल्याला? नाही, याच्यावर प्रचंड फरक पडणार आहे, तुम्हाला मी सांगतो. जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सगळं जग बदलत आहे, पण जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जर चॅट जीपीटी म्हणालात आपण, ते बदलत आहे. आता कुठलीही टेक्नॉलॉजी नवीन आली की काय होतं की त्याचा चांगला पण वापर होतो आणि वाईट पण वापर होतो. तर ड्रोन ही टेक्नॉलॉजी धरा, तर त्या ड्रोनने तुम्ही कोणालाही ठार करू शकता वरून, किंवा त्या ड्रोनने पूर आला समजा तर कुठे त्याला औषधं पाठवायची असेल ती पण, म्हणजे लोकांच्याच भल्यासाठी पण करू शकतो आणि मारण्यासाठी पण करू शकतो. तसंच प्रत्येक टेक्नॉलॉजीचा वापर योग्य पद्धतीने कसा करायचा हे महत्वाचं आहे. आता यातले 2-3 मुद्दे सांगतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ चॅट जीपीटी. एक उदाहरणच देऊन सांगतो. स्वरूपवर्धिनी नावाची एक संस्था आहे आणि त्याचा मी अध्यक्ष आहे. आणि आमचे विवेक सावंत त्याचे उपाध्यक्ष आहेत, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे. तर आमची परवा सभा एक झाली होती आणि त्या सभेमध्ये त्यांनी NEP 2020 आणि त्याच्यानंतर डिजिटल वर्ल्ड कसं येणार, फिजिकल वर्ल्ड कसं येणार, ह्याच्यावर त्यांची बरीच त्यांनी सुंदर व्याख्यान दिलं आणि शिक्षण पद्धतीत कसा फरक पडणार आहे. तर त्यानंतर माझं भाषण होतं अध्यक्ष शेवटचं. तर माझा आयपॅड माझ्याकडे होता, जो नेहमी माझ्या हातात असतो. तर मी तो आयपॅड घेतला आणि ते उघडलं आणि चॅट जीपीटी उघडलं. आणि त्याचे किशाभाऊ पटवर्धन हे त्याचे संस्थापक होते, ज्यांनी ही मोठी संस्था हे केली. तर मी चॅट जीपीटीला स्टेटमेंट दिली की असे असे किशाभाऊ पटवर्धन होते आमच्या ह्याच्यात, त्याच्यावर 10 ओळीची कविता लिहा. 3 सेकंदामध्ये ती कविता आली आणि ती मी वाचायला लागलो. आणि ती वाचताना टाळ्या पडत होत्या. तर म्हटलं या टाळ्या माझ्यासाठी नाही आहेत, या चॅट जीपीटीसाठी आहेत. आणि मग त्यानं सांगितलं, आता तुम्ही कल्पना करा की तुम्ही समजा एखाद्याला होमवर्क दिलं मुलांना की किशाभाऊ पटवर्धनावर कविता लिहा. जी उत्तरं येतील त्याच्यामध्ये ते चॅट जीपीटीने केले की मुलांनी केले हे तुम्हाला कळणार नाही. मग तुम्ही काय करणार? तर असे प्रश्न आता उभे राहणार आहेत. CII इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या ज्या आता अवॉर्ड दिली गेली गेल्या महिन्यात, तर त्यावेळी माझ्या भाषणामध्ये मी असा खास उल्लेख केला, कारण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये मोठा फरक पडणार आहे. कारण असं आहे की पॅटर्न दिलं जातं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स दिलं जातं त्या मशीनच्या क्रिएटिव्हिटीसाठी नाही, तर ह्युमन बिईंगच्या क्रिएटिव्हिटीसाठी देतं. म्हणजे आपल्या मेंदूने केलेल्या कामावर, मशीनने केलेल्या कामावर. तर त्याच्यामध्ये तुम्ही दोघात फरक कसा करणार? कॉपीराईट समजा तुमच्याकडे एखादी कादंबरी आली, तर त्याचे कॉपीराईट्स कोणाकडे असावेत? तर ही संबंध जगामध्ये आता चर्चा चाललेली आहे. डेटा सिक्युरिटीवर बरंच आहे, प्रायव्हसीवर चर्चा चाललेली आहे आणि अनेक देशांमध्ये आता त्याच्यावर बदल घडून येत आहेत. तर त्यामुळे एक मोठा प्रश्न येणार आहे सिंक्रोनायझेशन. कारण प्रत्येक युरोप स्वतःचा करतंय, चायना स्वतःचा करतंय. पण ज्ञान हे असं आहे की ते इथून तिथे एका सेकंदात जातं. ज्ञान हे भारतात असं पकडून आपण ठेवू शकत नाही, नाही का? ते सगळीकडे जातं. तर त्यामुळे संबंध जगामध्ये एक हार्मोनायझेशन येणं हे आवश्यक आहे. त्यातला एक महत्वाचा भाग सांगतो तुम्हाला, कारण हा नेहमी येतो की यामुळे जॉब जातील का, या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये जॉब जातील का, कारण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात. पण त्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की नवीन जॉब निर्माण होतील, प्रत्येक ह्याच्यामध्ये नवीन जॉब निर्माण होतील. आता तुम्ही रोबॉट्स म्हणा, रोबॉट्स आल्यावर तुम्हाला वाटतं की गेले आता जॉब्स. हो, तसं नाही आहे. कुणीतरी मॅन्युफॅक्चर करायला पाहिजे रोबॉट्स, कुणीतरी त्याचं सॉफ्टवेअर लिहायला पाहिजे, कुणीतरी ते रिपेअर करायला पाहिजे, मेंटेनन्स करायला पाहिजे. हे नवीन जॉब्स येतात. जसं आता तुम्ही एक माझा पेपर आहे, तो तुम्ही अवश्य वाचा. त्याचं नाव आहे एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0 अँड जॉब्स इन इंडिया. त्याच्यामध्ये याची बरीचशी उत्तरं आहेत, पण थोडक्यात सांगतो तुम्हाला. आता उदाहरणार्थ
याच्यामध्ये रिटेल सेक्टर घ्या. ओके. त्यातलं सेल्स असोसिएट म्हणा किंवा फॅशन कन्सल्टंट, स्टोअर असिस्टंट टू प्रॉडक्ट फॅसिलिटेटर, वेअरहाऊस कोऑर्डिनेटर टू इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, लॉजिस्टिक स्पेशलिस्ट, पॅकेज सॉर्टर टू पॅकेजिंग सॉर्टिंग मशीन ऑपरेटर, असे एका जॉबमधून दुसरे नवीन जॉब तयार होणार. बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस घ्या, एंट्री ऑपरेटर जाणार, टेलर जाणार, कॅशियर जाणार, अंडररायटर जाणार, डेटा व्हेरिफिकेशन पर्सन जाणार, आणि त्याऐवजी मग सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट, क्रेडिट अनालिस्ट, रोबो प्रोग्रामर, ब्लॉकचेन आर्किटेक्ट आणि प्रोसेस मॉड्युलर एक्सपर्ट असेल. मला आठवतं, माझ्या घरी माझी शिक्षण मंत्री आले होते, जावडेकर साहेब. तर त्यांना मी एक लिस्ट दिलं होतं, 59 नवीन जॉब्स कुठले येणार, जुने जॉब जातील. आणि म्हणून ह्या नवीन याची आपण तयारी करायला पाहिजे. घाबरायचं काही कारण नाही. आपली पॉलिसीज ह्या बॅलन्स असायला पाहिजेत, ज्याचा समाजाला फायदा होईल आणि तोटा होणार. तर शेवटचा प्रश्न, काही वर्षापूर्वी तुमचं एक पुस्तक मी वाचलेलं, रिइन्व्हेंटिंग इंडिया नावाचं. तुम्ही एक वैचारिक मांडणी भविष्यातल्या भारताची त्याच्यात केली होती. आज आमच्या प्रेक्षकांना, म्हणजे या मुलाखतीच्या शेवटी, आत्ताच्या आणि भविष्याच्या भारतासाठीचं काय सूत्र तुम्ही सांगाल? कुठल्या दिशेला आपण जायला हवं? तुमची आत्ताची मांडणी काय? आत्ताच मी तुम्हाला इंडिया ॲट 75 आणि भारत ॲट 75 म्हटलं. तर आपलं जे भविष्य आहे त्याच्यामध्ये मी एक 7 सूत्र म्हणेन आपल्या भारतासाठी महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे आपला भारत संतुलित भारत असला पाहिजे, बॅलन्स असायला पाहिजे. एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक्स, इक्विटी, एथिक्स वगैरे. आता आपण ट्रान्झिशन म्हणतोय नाही का, टू न्यू एनर्जी. पण या ट्रान्झिशनमध्ये समजा कोळसाच्या खाणी आपण पटकन बंद केल्या तर किती जॉब जातील. त्यामुळे, आणि कोळसा आपल्याला वापरता येणारच नाहीये, त्यामुळे ते हळूहळू कसं ट्रान्झिशन करायचं, हे संतुलन, डेव्हलपमेंट विदाउट डिस्ट्रक्शन, हे महत्वाचं आहे. आज आपण पाहिलं असेल, जाती वर, कास्टवर एवढ्या मोठ्या हे चाललेल्या आहेत. माझं स्वतःचं स्वप्न आहे की कास्टलेस भारत, क्लासलेस भारत, हे आपल्याला कसं करता येईल, हे संतुलन कसं करता येईल. स्त्रिया उदाहरणार्थ, जेंडर सॉर्ट ऑफ इनइक्वॅलिटी हे नको आहे आपल्याला. की सर्वांना समान संधी कशी मिळेल, हे संतुलन. दुसरं म्हणजे सुसंस्कृत. आपलं जे कल्चर आहे, आपलं जे हेरिटेज आहे, त्याचा आपल्याला प्रचंड अभिमान आहे. पण ते करताना आपण जसं आपल्या संस्कृतीला, आपल्या हेरिटेजला आपण जसं सन्मान देतो, आदर करतो, तसं इतरांचा पण आपण आदर करायला पाहिजे. केवळ आपली संस्कृती म्हणजे एकच संस्कृती असं नाही आहे, हा दुसरा भाग. मग आपण सुसंस्कृत असू, हे जेव्हा समजू तेव्हा सुसंस्कृत. तिसरं म्हणजे सुविद्य. एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर, मी नेहमी म्हणतो, शिक्षण हे भविष्य आहे. पण त्याच्यामध्ये काय झालंय, राईट टू एज्युकेशन, टू राईट एज्युकेशन, टू राईट वे ऑफ एज्युकेशन. आता राईट एज्युकेशन मी तुम्हाला सांगितलं आत्ताच, कुठले जॉब जाणार आहेत, आणि ते जुने जॉब तुम्ही त्यांना शिकवायला लागलात तर कसं होणार. तर येणाऱ्या भविष्याचं आकलन करून त्याचे जॉब कसे करायचे, म्हणजे सुविद्यतेमध्ये हे 3 भाग महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर भारत देश हा समृद्ध असायला पाहिजे. आपली इकॉनॉमिक ग्रोथ होते, आपण 5 ट्रिलियनचं लक्ष धरलंय, आणि 2047 पर्यंत 30 ट्रिलियनचं स्वप्न आपण धरलेलं आहे. हे सहज शक्य आहे, कळलं का नाही. पण त्यातली ही जी दरी आहे, श्रीमंत जास्त श्रीमंत होतात आणि गरीब जास्त गरीब होतात, हे योग्य नाही आहे. ती दरी घ्यायला पाहिजे. चौथं म्हणजे सुशासित असायला पाहिजे. गव्हर्नन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. डेमोक्रेसी भारताला फार महत्वाची आहे, लोकशाही, त्याचं काही करून संवर्धन करायला पाहिजे. त्यानंतर सुरक्षित असणं महत्वाचं आहे. आणि सुरक्षित म्हणजे आपल्या बॉर्डरवर केवळ नव्हे, फूड सिक्युरिटी म्हणा, एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी म्हणा, जॉब सिक्युरिटी म्हणा, हेल्थ सिक्युरिटी म्हणा वगैरे, ह्या सगळ्या महत्वाच्या आहेत. आणि सर्वात शेवटी 7वा मुद्दा म्हणजे स्वानंदी. जेव्हा जे आर डी टाटांना भारतरत्न मिळालं, त्यावेळी ते म्हणाले होते, त्यांना विचारलं होतं, तुम्ही हा प्रश्न विचारलात मला, तोच त्यांना विचारण्यात आला होता. आणि ते म्हणाले की भारत केवळ समृद्ध होऊन चालणार नाही, तर तो आनंदी असला पाहिजे, हॅपीनेस असला पाहिजे. तर माझं स्वप्न हॅपी इंडिया आहे, तसं माझं स्वप्न सुद्धा स्वानंदी भारत आहे. तर म्हणून संतुलित, सुसंस्कृत, सुविद्य, समृद्ध, सुशासित, सुरक्षित आणि स्वानंदी भारत, हे माझं स्वप्न आहे. माशेलकर सर, खूप खूप आभार. तुम्ही तुमच्या एवढ्या व्यस्त शेड्यूल मधून आम्हाला इतका वेळ दिला.
आणि नेहमीप्रमाणे खूप फ्युचरिस्टिक इंटरेस्टिंग इन्साइट मिळाले, ज्याच्यावर आम्ही प्रेरणा घेऊन काम करू. खूप खूप आभार. धन्यवाद. 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 थँक्यू.